नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाणारी आणि चवीला तर खूपच अप्रतिम अशी लागणारी गावरान भेंडी फ्राय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ही रेसिपी करताना आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मसाले वापरलेले नाहीत. या ठिकाणी मी कोवळी गावरान भेंडी घेतलेली आहे. आता ही भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. धुवून पुसून घेतल्यानंतर आपल्याला ती भेंडी कट करून घ्यायची आहे. ओली असताना कट करायची नाही, नाहीतर भेंडी चिकट होते. पुसून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी भेंडी कट करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. मी या ठिकाणी लहान लहान आकारामध्ये भेंडी कट करून घेतलेली आहे. आता आपण भेंडी बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता. तेल जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. त्या अगोदर मी या ठिकाणी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा करून घेतलेला आहे. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आपल्याला असं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. जास्त ही बारीक ह्याची पेस्ट तयार करायची नाही. तेल व्यवस्थित असं गरम झालं की लगेच त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की लगेच त्यामध्येच मी या ठिकाणी पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरेही आपल्याला मोहरीप्रमाणे व्यवस्थित असे फुलू द्यायचे आहेत. जिरे आणि मोहरी दोन्ही व्यवस्थित असे तडतडल्यानंतरच आपल्याला बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे भेंडी जी आहे ती चवीला खूपच छान अशी तयार होते. आता आपण जे हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेतला होता तो टाकून घेऊया. गॅसची फ्लेम जे आहे ते आपल्याला मीडियम करायचे आहे. मीडियम गॅसवर आपल्याला ही मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे साहित्य व्यवस्थित असं परतून घेऊया. साहित्य थोडंसं छान असं परतलं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. आता परत आणखीन आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं वाटण जे आहे ते छान असं परतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तेल सुटलेलं आहे. वाटण छान परतल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कट करून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची आहे. मी आता या ठिकाणी भेंडी टाकून घेत आहे. भेंडी जी आहे ते आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवूनच त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. भेंडी टाकल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण भेंडीला हे साहित्य लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भेंडीमध्ये सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवून मीडियम गॅसवरच आपल्याला 5 मिनिट आपल्याला या ठिकाणी वाफ काढून घ्यायची आहे. एक वाफ निघाल्यानंतर आता आपण झाकण काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भेंडी जी आहे ती छान अशी सॉफ्ट झालेली आहे. आणखीन 2-3 मिनिट आपल्याला भेंडी जी आहे ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची. भेंडी छान अशी परतल्यामुळे ती लवकर अशी सॉफ्ट होते झाकण ठेवून दिल्यामुळे. आता मीडियम गॅसवरच मी या ठिकाणी भेंडी बनवून घेत आहे. भेंडी जी आहे ती व्यवस्थित अशी सॉफ्ट झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. मी या ठिकाणी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे. भेंडी बनवताना शेंगदाण्याचे कूट लास्टला टाकल्यामुळे भेंडी जी आहे ती चिकट वगैरे होत नाही, एकदम मोकळी अशी छान तयार होते. आता आपण आणखी 2 मिनिट झाकण ठेवून देऊया. 2 मिनिटानंतर आपली भेंडी एकदम छान अशी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.